आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, भारताच्या हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची माहिती आहे। छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा ही पाकमधून पळाले आहेत असं समोर येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदनं पाकिस्तान सोडलंय। जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उडवल्यानंतर दाऊदची आता तंतरली आहे। दाऊदला आता पळण्याशिवाय पर्याय नाही उरला। सूरज ओझा आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। सूरज, दाऊद कुठे पळालाय? नक्की प्रसन्ना, जेव्हा इंडियाने एअर स्ट्राईक केल्या पाकिस्तानवर त्यापासूनच इंडियन एजन्सीची बारीक अशी नजर आहे तिथे काय काय घडतंय, कोण कोण कुठे गेलेलं आहे। त्यात एक माहिती मिळालेली आहे एजन्सीला। त्या माहितीच्या आधारावर असं सांगण्यात आलेलं आहे की अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा एवढा घाबरलेला आहे की त्यांनी पाकिस्तान सोडून कुठेतरी पळ काढलेली आहे। त्याचबरोबर त्याचा जो खास गुर्गा आहे छोटा शकील आणि मुन्ना झिंगाडाही देखील त्याच्यासोबत आहे आणि तिघे जण पाकिस्तानमध्ये नव्हे तर पाकिस्तान सोडून कुठेतरी पळून गेलेले आहेत अशी माहिती एजन्सीला मिळत आहे। एजन्सीला असंही कळालेलं आहे की हे एवढे घाबरलेले आहेत, त्यांना असं वाटतंय की लष्कर तैयबा आणि जैश ए मोहम्मद हे जर टार्गेट झाले तर आपल्यावरही देखील टार्गेट होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकत नाही। ते एवढे घाबरलेले आहे त्यासाठी ते कुठेतरी अंडरग्राऊंड झाल्याचा देखील बोललं जात आहे। एजन्सी परत ह्यांना मिळालेला जो इनपुट आहे त्याला व्हेरीफाय करते। ह्याचा मागचा उद्देश असा आहे की बऱ्याचदा दिशाभूल करणारी ही माहितीही देखील एजन्सीला दिली जाते। तो पाकिस्तानमध्ये कुठे लपला असणार अशी माहिती दिली जाणार की तो पाकिस्तान सोडून पळून गेलेला आहे, तर ह्यालाही देखील व्हेरीफाय करण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र जी प्राथमिक माहिती एजन्सीला मिळालेली आहे त्या आधारे दाऊद इब्राहिम हा पाकिस्तान सोडून घाबरून पळून गेल्याचा एजन्सीला कळतंय। जी दिलेल्या या माहितीबद्दल एकूणच दाऊदला आता शेवटचे दिवस उरलेले आहेत आयुष्यामधले, ते सुद्धा आता धड पाकिस्तानमध्ये घालवता येत नाही, कारण कोणत्याही क्षणी भारतीय लष्कर किंवा त्यांचा बॉम्ब त्यांच्या घरावरती दाऊदच्या घरावर पडू शकतो। अगदी या संदर्भातली पुढची एक मोठी अपडेट आपण बघूयात। पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांचं रडगाणं पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। भारतीय लष्कराच्या पाठीशी उभं राहण्याच्या ऐवजी मेहबूबा मुफ्ती यांचं हे रडगाणं समोर येत आहे। काश्मीर मधल्या जनतेवरती अन्याय कशासाठी असं त्यांचं वक्तव्य आहे आणि काश्मीर हा तिसराच प्रदेश असल्यासारखी वागणूक मिळते असंही त्यांचं वक्तव्य आहे। नको त्यावेळी आपलं रडगाणं गाणं दो मुल्कों को, हमारे लोगों को क्यों इस तरह से उनका खून क्यों बहाया जा रहा है। तो मेरी गुजारिश है, आई अपील, मैं वहाँ की लीडरशिप को भी अपील करना चाहती हूँ। यहाँ प्राइम मिनिस्टर मोदी जी आपने खुद कहा था कि आजकल के अब जो वक्त है, जो एरा ऑफ वार खत्म हो चुका है। जब आपने यूक्रेन के मसले में बात की, आपने कहा एरा ऑफ वॉर इज ओवर, अब डायलॉग जो पॉलिटिकल इंटरवेंशन की जरूरत है। अब मसले मसाइल को पॉलिटिकली रिजॉल्व करने की बात है। अगर दोनों प्राइम मिनिस्टर हैं, एक वहाँ है एक यहाँ है, अगर फोन उठा के एक दूसरे से बात कर लें इस वक्त की बहुत हो गया। आपने जो करना था आपने कर लिया, हमने जो करना था हमने कर लिया, मगर बीच में जम्मू कश्मीर के मासूम लोग मारे जा रहे हैं, इसलिए इसको रुकना चाहिए। दरम्यान सरसंघचालक मोहन भागवतांकडून लष्कर आणि पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं गेलेलं आहे। देश आणि पीडितांना ऑपरेशन सिंदूरमुळे न्याय मिळाला अशी भावना भागवतांनी बोलून दाखवली। भारताच्या लष्करी कारवाईशी संघ सहमत आहे अशा शब्दात त्यांनी आपला पाठिंबा देऊ केला। दहशतवाद्यांचे पाकमधले अड्डे उडवणं गरजेचं होतं, अटळ होतं असंही ते म्हणाले। सद्यस्थितीत सारा देश मोदी सरकार आणि लष्करासोबत आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। सरसंघचालक मोहन भागवत यांनी हा पाठिंबा दिलेला आहे। आपल्याला कल्पना असेल काही दिवसांपूर्वीच मोहन भागवत, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची भेट झाली होती दिल्लीमध्ये आणि त्यानंतर ज्या घडामोडी वेगानं झाल्या त्याची परिणती ही अशा ऑपरेशनमध्ये झाली का हे पाहावं लागेल। मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून आलेला हा पाठिंबा भाजपसाठी एक मोठा नैतिक दिलासा आहे, पाठिंबा आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देत आहेत दिल्लीहून। सोमेश, स्वयंसेवक संघाने सरकारला पाठिंबा व्यक्त केलेला आणि सांगितलंय की सर्व देशांनी यावेळी सैन्य दलांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आपल्याला सर्वांना आठवतंय ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणामध्ये नरेंद्र मोदींच्या घरी दिल्लीमध्ये बैठका झाल्या होत्या काही दिवसांपूर्वी, तेव्हा सर्वात शेवटी रात्री सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांचीही पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली होती। त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक संघटना म्हणून यात भूमिका घेतली आणि यापूर्वी 1965च्या युद्धात संघाच्या सरसंघचालकांना सर्वपक्षीय बैठकीला बोलवलं होतं आणि त्यानंतर एखाद्या युद्धामध्ये किंवा युद्ध संबंधी कारवायांमध्ये सरकारने संघासोबत चर्चा केल्याचा हा नक्कीच
इतिहासातला प्रसंग आहे. तर त्यावेळी धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. सरसंघचालकांचा भाजपला आणि देशाच्या सरकारला पाठिंबा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.